मग आता आवाज काढ. चुकलं ते मग तिला सापडे ना तुला. हा भांड्या चुकली पळ आता. आवाजच आहे ना खरंच. बच्चा इकडे आता करवंद झाले. आता दुसरं झाड सापडलं आपल्याला. हा ते कोणी सापडले? ते पण यांनी सापडले माऊलीना. भयानक धोका दिला बरं का सगळ्यांना. सगळ्यांना सगळं आधी मी खालाय बघा. हा सगळं मी खालाय ते परा दाखवलं ना. पण तू घेऊन कशासाठी आलता? आंबा खायला चला ना देतो. कुठं कुठं देतो? झाड का होईना पण झाड तरी दाखव. झाड माहिती का? तुला गाडी घेऊन जा चला. लेट्स गो. चलो एकटा जा ना आम्हाला घेऊन तुझी गाडी सोडून टाकला. दाखव ना. ठीक आहे. असं असतं झाड ते खायचं. वेगळंच आहे. चला आता कुठे नेते बघू आता. पाठीमागे तुम्ही बघू शकता किती मोठा डोंगर आहे. करवंद दिल्या गावाने बघा. ही करवंद असते बरं का. गाडा कधी काय गेला असं खाल गाड्या वर आल्यावर आण मेवा खायला. पण काही ना काही एक का होईना पण भेटले आपल्याला खायला. आंबट रे. कधी पिकणार आहे? मे मध्ये. मे मध्ये येऊ मग. आरच्याला सांग परत नाही येणार बरं का. पहिलेच तिकडे गेला असं तुला डायरेक्ट माहिती ना. डायरेक्ट तिकडे निघू गाड्या घेऊन जाऊन. कुठं माहिती तिकडे ते आम्ही जनावरांना असतील का पण आता नेले असतील. नाही तर पण निदान झाडतं भाऊ मनाची शांती. झाड तर भेटेल. अजून झाडही भेटलं नाही आपल्याला. 2 तास झालं फिरतोय आपण. एवढं जर आपण त्या विरमुजाच्या पट्ट्यात चालत गेलो असं ना 7-8 भेटल्या त्या कुंभीच्या पट्ट्यात. खरं जिरले. दाम बघा तिकडे कोपऱ्यात कसा बसलाय. बघतोय कसा बघा. परत नाही यायचं ना. कोणाच्या झाडीला आपण आलाय तू? हा यायचं ना. तेच घेऊन आला ना तुला. खाला त्या ना एकदा खाला बा आपल्या पुढे. कधी रे खाला म्हणताय. कधी एकदा खाला म्हणते आपल्या समोर. कधी रे खाला. तर मोठा डोक्यात अजून एक देऊ का नको. त्या पपडी मालूमाला सांगा आलाय भांड्या नको. पहाटेपासून निघाला. पहाटेला फोन केलाय काशीनाथला. झोपत होता. काय काशी झोप नाही झाली. बघ काय अशी प्लास्टिकची पिशवी आणली. या मग बॅग घेऊन आले एवढी बघा. काय सांगत तू. 2 बाटल्या सगळ्या नियोजन मध्ये आलतो. हा ऐका ना. हे झाड होतं ना ते कोणला बाहेरचा पाणी आलोय बरं अशा ठिकाणी आहे दगडांचं. रेंज आहे ना. व्हिडिओ कॉल कर म्हणा. कुठे जाऊ आणि कुठे एवढा विचार तपास नाही का. तेच ना. ऐक ना तू बोल नको बरं का. तुम्हाला अरे या झाडात येतो तू इथला असून उपयोग नाही तो आला.
ऐक ना मग हे झाड काटत खरंच अर्ज खाऊ बरोबर लाल झाला होता शेळ्या वेळीत होता तो इथं. अरे तुम्हाला माझ्या गावाला नेलं असतं मी झाडं तरी दाखवली असते. अरे माझी ते येणार नाही ओळखला मी म्हणलं जाऊ दे बा नाही का झाला असेल चुकून नाही हे अरे काय म्हणलं बरं काय अरे त्याचा रान त्याचा गाव त्यालाच माहित नाही आंब्याला कुठं चुकून दिले अरे मी 4 मिनिटात 4 आंब्याला दाखवल्या असत्या घरापासून दाखवल्या असत्या मला डायरेक्ट. हॅलो बापा केळ नाही चोर नाही भरपूर आता आमच्याकडे. हॅलो काय नियोजन बिघडवलं ना. त्या हारेच्या घराच्या वर लय तिथं अरे आम्ही ट्रॅक्टर भरा गेलतो झपल्या जुन्या कुठे वाचलेल्या मग एवढी हात काय बोलते वर झोपल्या मग झोपत ना त्यांचा काय एवढा पडलाय हे इथे मेंगे आम्हाला काय घेऊन आलाय आणि त्याला आम्हाला माहित नाही. मेंग्या बघ कसं मान खाली घालून बसला. चार जुन्या माय कधी ना कशा. हॅलो काय तुमच्या गावाला आंबळा काय आलोय का आंबळा नाही काही नाही कसा गाव आहे तुमचा कोण आहे ओळखला नाही आयला मला ओळखलं अरे पहिलं नाव सांगायचं मग बोलायचं. हा. आयला बेजती गेल ना तो असं सुटलं मला पोरा हा ना एवढा मोबाईल घेतला काय 8 दिवसांका आलोय 8 दिवसांका आलो आगे पट्टी फिरवली वर कोणती पट्टी आहे काय माहिती. कोणते काम पुढे घेऊन आलो आधी टोलर फिरवली मला आगी टोलर टोलरच्या खिंडीला बरोबर. हा एक आंब्याला सापडला नाही आम्हाला मग कुठं ते आलं. घेऊन आला म्हणतोय का आंब्या कुठे तरी आंब्याला तूच म्हणला हाय. कुठे आंबा कळम जागा आंबुदर्याला आंबुदारा कुठे आता ते तरी माहितीये का. त्याला त्या ह्या ओळखीत नाही त्या दिल्ली गेल्या काय रे? माणसंच ओळखती नाही त्याला. म्हणे पोरा कुठली नाही तर पावती का काय भाडा म्हणलं नाही घरी चालू आम्ही बरं तुला माहिती का इकडं कुठं आंबेड तुला पाटे बिटेली म्हणलं येत असेल हा शेठ तुला माहिती आहे का वावर कोण आहे पण ती तुझी गाव कोण आहे? तिची वावरा मी का पाहिजे त्याच्या वडली 2-3 जणांनी आणलंय. हे कारण नाही का आधी वडली. आता इथून खाली खरंच काय नाही. जायचं काहीच माहित नाही. वडली तिची वळली 1 नाही 2-3 वडले. 5-10 अंडे मोजीत होता का तू. वळला नाही आली का घरी सुट्टी जाऊ नाही? का मग घरी सासू सासू म्हणतो त्या मम्मी जाऊ बरं माहिती ना तुला ये ना अरे चल मग. अरे बघ आलाय का. आलो मोकळ्या वातावरणात आलो आता आपण क्रिकेट खेळणार. ए बॉल टाकाय मेहंगी घ्या घेते फेमस मेहंगी आहे ना. शब्दच नाही म्हणा आमच्याकडे शब्दच नाही. त्याला झाडच माहित नाही गावातली पण त्याला ओळखते नाही. निभार लागला रे माझ्या. निभार लागले अरे आमचा कार्ड मग तू नंतर ये. हा अरे वर येऊन चालायचं म्हणजे खाली ठेच लागली ठेस लागायची मगाशी लागली होती सांगते ते काय. वेगळे झाड आहे नाही काय ना काय भेटलंच पाहिजे. खाली बघितलं ना खाली बघावं लागतं रे. पायी जावं लागतं ना वरती पण बघावं लागतं. काही करावं लागतं. अशा या जंगलात ट्रेक करायला आलो
सगळीकच बघावं लागतं आजूबाजूला कशाचा आवाज, काही कोणता प्राणी आहे का नाही. एकट्याचं काम नाही अशा जंगलात फिरायचं. का रे आशा? मी काय झाली चुकील ना, हा मी काय झाली चुकील ना एकदा. कोण मी? हा. नाही, मला हे डोंगर माहिती आहे वरचं, खालचं नाही माहिती काही वाटा बिट, पण मी डोंगर बघून जाऊ शकतो. इकडे टोलर खिंड आहे. हा, पण असं जायचं ना आपल्याला. मी काय म्हणतो, असं जाऊ पुढं आणि असं खाली उतरू तिकडं. ते खालून येते, आपण वरून जाऊ. भेटू दे एखादं झाड, कोणतं तरी भेटू दे. तेच बघत मी. तोरणीचं झाड आहे रे. करवंद ती वरती, म्हणलं कशाच आहे. नाही चुकत होले, वाट काढू आपण. हे बघा, अशी वाट करावं लागते. वाट नसली तरी वरती पण बघायचं, खाली पण बघायचं. काय काय करावं लागतं या मानवाला. खरंच एकच जीवन आहे, त्याच्यात पण सुख नाही. सगळंच करावं लागतं, कामही करायचं, सगळंच एन्जॉय. मी खाली वाट कुठे आहे? हे बघा तिकडे खाली दिसत का, खालून येते. हा, बिया सापडल्यात, बिया सापडल्यात, बिया. त्यांनाही सापडले नाही, आम्हालाही सापडले नाही. फिरतोय असंच. तिच्या मारे फाट्या मकरत काय नाही. गावाला आलो का असंच यायचं, एक मुळ फाटायचं. हे बघ कसं झालंय, कसं चिटकत आहे अंगाला. काय अवतार हे आता नाही कळणार, जंगलातून बाहेर पडलो ना मग कळलं आपल्याला. हो ना, किती छोटस झाड, त्याला फार बारीक करून टाकले. शिंग असं गालबंगे झालं ना उगाळून लावायला. काय झालं? गालबंगे ते, हा ते गालफुगी काय म्हणतात ते, उगाळून लावायचं. कोणी सांगणार मी सांगतो. बरोबर ना? खरंच तुम्हाला माहित नसेल तर बघून घ्या. हे असं फळ असतं आणि हे वरती झाड आहे, हे समोर. हे बघा, हे असं फिरावं लागतं. त्यामुळं असं सह्याद्रीमध्ये कोणतंही कारण असू दे, ट्रेक करायला किंवा असं फिरायला बाहेरून आलं का प्रॉपरचा एक जण, तो मुलगा असो कोणी माणूस असो, त्याला सोबतीला घेऊनच असं सह्याद्रीमध्ये आलं पाहिजे. वाट बिट म्हणजे माहीत असतं त्याला सगळं. यांना वाटही नाही माहिती, काहीच नाही माहिती, असेच फिरतात असं जंगलातून. बघा हा, आज बोला. अरे येऊ नका, आम्ही फसलोय, तुम्ही फसू नका. तुम्ही फसू नका. प्रॉपरचा गडी असून त्याला माहित नाही, जाऊ दे, त्याचा विषय तो वेगळे. तो काही गावाला नसतो, त्याला एवढं माहित नाही. असं जंगलाचं वाटण ते. प्रत्येक जण आवाज येते, हाय इकडं, हाय इकडं. पण जवळ गेलं का ते झाड दुसरंच दिसतंय. आणि काय म्हणतात, हा तिथं कलरचं झाड आहे, हेच आंब्याचं झाड. पण जवळ गेलं का ते झाड नसतेच, दुसरंच वेगळं दिसतंय. जवळजवळ आता आपण आहे ना खालून वर चढलो होतो, पुढं अर्धा तास पुढं ट्रेक करत आलोय. टोलर खिंड इथं पुढं समोर, टोलर खिंडीला आता थोड्याच मिनिटात तिथं आता पोहोचणार आहोत आपण. हे याला काय म्हणतात रे, कारवी ना, कारवी. आता वाळून गेले. अशी पानं असतात तिला, अशी फुलं. हे बघा इकडे छोटे छोटे आहेत इकडं खाली, आणि इकडे मोठे लेट.
कुठून वाट काढत येत रे, जुऱ्या जुऱ्या पळत येत. खरंच सापडले का काय एवढ्या दिवसातून? हा? कशाचं आहे? बोला दाजी. हे फुल कशाचं आहे आम्हाला पण माहित नाही. तुम्हाला माहित असेल तर खाली कमेंट मध्ये सांगा तुम्ही. असं दगडाच्या ठिकाणी होतं, दगडाला आलं होतं ते. कोण म्हणतं दगडाला झाड नाही येत? बघा ना, दगडाला पण झाड येत. हा असे फुलं आहे का? ए माऊली आहे का? तू काय म्हणलाय? बोलून घेतलं इकडे सगळ्यांना. मास्तरही गेला कुठं, तूही गेला कुठं? झाड आहे दिसत नाही एकाला अजून. एवढा ग्रुप आलाय, 1 2 3 4 5 6 7 जण, पण एकाला पण झाड नाही सापडलं. हा ज्याने आणलंय तो इकडं मास्तर. अरे कष्ट केले, तू एवढं फिरत नाही पण बघ ना झाडासाठी आंब्यासाठी एवढी गँग घेऊन आलंय म्हटलं. हा खरंच त्याचा चेहरा तुम्ही बघून घ्या, त्याच्या बरोबर कधीच कुठं निघायचं नाही. हाच तो कुठे आहे ना. हे बघा कसं अवतार झाले, बघा डोक्यात किती कष्ट केलेत. पडला मग तिथं पडला सुन्या तो काय कष्ट केलेत रे. काय झालंय तुझं? हाय तसंच अवतार रे. आलो तर एका हा आलो अरे मग कलर चेंज होणार रे. गावाकडे आलो असं सह्याद्री मध्ये. एकाच्या म्हणजे तो तिकडे बसलाय तो ना. हा अर्जुन त्याच्या नादी लागून आलो. आंब्याला नाही काही नाही, आकाश जंगल हिंडलो लवाडीचा. आंब्याला झाड सुद्धा पाय हे कालच घेतलं होतं ना येताना याच्यासाठी, आंब्यासाठी आलो. हा ते तोट्यासाठीच आहेत, पण इथं पोटासाठी नाही ना काही पण. पोटासाठी पाहिजे ना. मेंग्या खरंच मेंग्या ते काय. पाणी पाणी संपला. पाणी पाणी आहे का रे? ए पाणी पिऊन घ्या, परत पाणी नाही. मला पिचे पाणी कुठं नको नको, आता चल घरी गप, नाही तर आणला आता. कुठं आम्ही तिकडेच आवाज द्यायचा. तो आवाज दिला इकडे घेऊन आलाय सगळ्यांना. ग्रुप हरवला होता ना आपला. एकत्र बोलून टीम हा टीम हरवली होती. निघायचं तिकडे वर, आम्ही कुठे किस ना काय विचार करतो? काय नाही शोधा शोध बसून हार नाही मानायची. आहे का ह्योच मेन घेतो. कोण आलंय इकडे रेंज डायरेक्ट पाहिलं बघ ना. सीआयडी बघितली का तशी कशी शोध लावित, तसं आपलं आंब्याचा शोध लावणं चाललंय आता. इकडे कशी बघतात बघा, काही तिकडे काही तिकडे हात लावून बघत आहेत. त्यांना झाडच माहित नाही. फायनली आता आपण गाडी लावल्या होत्या जिथून आपला ट्रेक चालू होता त्या ठिकाणी आता आलोय खाली. झाड काही भेटलं नाही आपल्याला. हा हे झाड घेऊन आले आताशी. हे पण कुठं सापडले आपल्याला? गाडी इथं खाली लावली आपण. इथं थोडं खाली गेलं ना, इथंच गाडीत आपली आणि इथंच झाड सापडले. आणि एवढ्या वरती गेलो होतो, एवढा ट्रेक केलाय, 2-2.5 तास गेले आपले. वरती सापडलेच नाही झाड सापडले ना. आंबेळे नाही, याला पण आंबेळे नाही आहेत बरं का, पण कच्चेत. हे बघा असे असते आंबेळ. आणि हे झाड ही असं झाड असते. इथं झाड आहे ते खाली, इथं झाड आहे खाली. काय हरकत नाही. तर पुढे आता बघू काय करणार आहे ते. पुढच्या अपडेट साठी तुम्ही आता कंटिन्यू करा पुढे. अजून बाकी आहे आपलं, रात्र नाही झाली अजून, बरोबर ना? अजून दिसत आहे, अजून दिसत आहे, उजेड आहे. अजून काही भेटेल मग वाघही भेटायला, वाघही भेटेल, तरसही भेटेल. हा तसं काही नाही. चला एनर्जी लो झाली आता, चार्जिंग करायला पाहिजे. रूम मेन हरभरा. गावाकडे यायचं म्हणलं ना, हरभरा मेन. हा झाड खरंच दाखवलं बरं का, पण शेवटला दाखवलं
सुरुवातीला दाखवलंच नाही सुरुवातीपासून एंड पर्यंत सगळ्यांची बॅटरी लो झाली तेव्हा झाड दाखवलंय. नियोजनच करून आला होतं का काय काही कळत नाही. सुल्याला तुम्ही राव इंडियन खाली पर्यंत असा म्हणला असता. काय हरकत नाही, नेक्स्ट टाइम बघू. पण झाड तर भेटलं ना आपल्याला बघायला. A few moments later. तर मित्रांनो आपण आता दिवसभर आता रानामध्ये फिरवलं आपल्याला आंब्याळांसाठी. करवंद भेटली, पर एंडिंगला सगळ्यांची बॅटरी लो झाली तेव्हा आपल्याला आंब्याला भेटले. ते पण आंब्याला भेटलेच नाही, झाड भेटलं. जे मालकांनी आलं होतं दाखवायला त्याने झाड दाखवलं, एकाला झाड दिसलं नाही. पण आणि आता आपण आता इथं ओळाचं नियोजन केलं. इथं नवीनच गडे आहेत बघा. इकडे दामू, इकडे सुनील उळा करतोय. जमत नाही तरी करतोय. इकडे अर्जुन, तिकडे काशीनाथ आणि इकडे किसना आणि इकडे दूर बघा आणि उळा बघा. इकडे हरभरा. उळा येत नाही, नवीनच गडे समजून घ्या. येत नाही बनवता. असं वरती धरायला लागतं बरं का, तेव्हा उळा होतो तयार. उळा कुईकच्या इकडे काड्यांवरती धरायला लागत आहे तसं. सुने हातात गेला. एक जण आतमध्ये जाऊन झोपलाय, त्याला झोप चालली होती. जिरवले त्याच्या आंबेळण पाहिजे रानामध्ये. असं वरती करावं लागतं. वरती करा हा कर वरती टाक. ते खालचा जळून जाईल. ते काटे ना हलव ना. अर्जे तुझ्याकडे काटे ना का तो पण धरलाय. डिग लागलाय खाली बघ. हा तसा हलव. सुने तो काय पोझिशन काय येते तुझी. वेगळीच पोझिशन होती. हा जाळ. हे इकडे काय पावर रे बघ. कुठून फुकले किसनाला. किसूबाई कुठून फुकले बघ ना. याला म्हणतात पावर बर का. असली पावर आहे ना. पण डोळ्यातून पार ना हा असा घ्यायचा हा सोलायचा. काळा तोंड त्या रील्स मध्ये फेमस होत्या काळा तोंड. असं असतं बरं का. हे बघून घ्या. कुठून नंतर खायचे मी. पण मला हा वरचा खातोय, आपल्याला उळा खालचा खायचोय. हा तो उलट्या खोपडीचे म्हणा. उलट्या खोपडीचे ते चलत नाही म्हणा, बंद झाल्या. पाठीमागून येते रिवर्स गिअर टाकीते, पुढून नाही टाकीत. का जळायला लागलं. सुन्या काय होत नाकीची आग लागली. काय वाट थोडं हलव ना. आलीच नाही काय नाही. तुम्ही नुसतं आयते बघतोय वर गाड लागली. ते टाक कचरा टाक. टाका काश्या मला सांगा बरं का. बोलायचं टाकू नको करू नको नुसतं नुसतं जाळबुक. हा तिकडे झाला का. पुढे होऊ होऊ द्या. यार त्या ओळा बाहेर आलाय मग माझ्यासाठी आलाय. ते काळा झालाय. यार हे काय निघाला. काय नाही थोडासा राहिलेवले आता. तेवढं राहू दे मर्दी गोराला. उद्या करेल ते. आपल्या एवढ्यात होईल. करून थकलो मी. ह्या खाली आहे एवढाच खा आणि त्या रोज बांधून खा सगळं. ते गोर राहू दे ना, सकाळ खायला ते. आपला फक्त एवढा कम्प्लीट करा पूर्ण. नंतर चेक लागल का नाही रे. काय झालं किसना, काय झालं. शेंबूड पातळ झालं. अजून नाही ना कोणचं झालं. गाडीवरती लई दिवसभर सर्दी नाही आली पण इथं आले. इथं आली फुकू फुकू. उळानंतर भाजून झाल्यावरती हे असं करावं लागतं बरं का. असं पाकडून घ्यायचं. हे असं निघते इकडं. हे बघा घेऊन पळा हे उळा. याला म्हणतात उळा. असं करावं लागतंय.
बरोबर वरचा कचरा निघून जाते उळा त्याच्यातच राहते बरोबर ना का रे सुन्या लहानला तरी तो काय केला इकडे घेऊन पळाला चटकून पळालाय हाय तसंच करतात ना पण शिपाटा काढून शिपाटा पण घेऊन पळालो मी शिपट शिपट आहे का ते सुपट आहे ना शिपट बघ ना म्हणजे 4-5 आहे काय अजून तिकडे होते निम्म झालं इकडं असं होतंय झाला का परत पळू थोडा घेऊन वस्त्र शेटीकडे बघ ना आमच्याकडे नाही बरं पहिला म्हणतात उळा Like, comment, and subscribe.